नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की गुरुजी आता घरी आलेले असतात. त्यावेळी जीवा आणि नंदिनी गुरुजींशी बोलण्यासाठी आता मानिनीच्या रूममध्ये जातात. तर आता गुरुजींना जीवा म्हणत असतो की गुरुजी तुम्हाला एक विचारू का. तर गुरुजी जीवाला काहीच बोलू देत नाहीत आणि तेच म्हणत असतात की तुम्ही आता रस्ता भरकटलाय. आता हे ऐकून नंदिनी आणि जीवाला आश्चर्यच वाटतं. त्यांना कळत नाही की गुरुजी असं का बोलत आहेत. त्यावेळेस नंदिनी गुरुजींना म्हणत असते की नेमकं काय म्हणायचंय गुरुजी तुम्हाला, आम्ही काही चुकीच्या दिशेने प्रयत्न करतोय का. त्यावेळेस गुरुजी म्हणत असतात की अजून सगळे रस्ते बंद झालेले नाहीयेत, तुमचं बाळ या जगामध्ये येणार आहे हे नक्की आहे. आता हे ऐकून नंदिनी आणि जीवाला मात्र खूप आनंद होतो. तर पुन्हा गुरुजी म्हणत असतात की प्रयत्न करत राहा, उत्तर तुमच्या समोरच आहे, फक्त डोळे नीट उघडे ठेवून बघा. तर जीवा गुरुजींना म्हणत असतो की नाही नाही गुरुजी, नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय आम्हाला कळलेलं नाहीये. आमची जी सरोगेट मदर आहे ती आम्हाला मिळणार आहे का आणि ती कोण असणार आहे, ती कुठे भेटेल. तर गुरुजी एकदम शांतच उभा राहतात, ते काहीच उत्तर देत नाही. मग नंदिनी आणि जीवाला वाटत असतं की आता नक्कीच काहीतरी सांगतील, पण गुरुजी काहीच सांगत नाहीत. तर आता पुन्हा नंदिनीच म्हणत असते की आम्ही ना नक्की शोधू सरोगेट मदरला. तर आता जीवा म्हणत असतो की तोपर्यंत आमचा हा लपंडाव सगळ्यांसमोर यायला नको, म्हणजे आमचं बाळ आमच्या हातात येईपर्यंत नंदिनीचं हे खोटं सगळ्यांसमोर म्हणजे घरच्यांसमोर येणार नाही ना. तर गुरुजी म्हणत असतात की मला पण माहीत नाही, पण कधी कधी आपल्याला होऊ नये जे वाटतं ना ते दूर कुठेतरी सुरुवात झालेली असते होण्यासाठीच. आता हे ऐकून नंदिनी आणि जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता गुरुजी तिथून निघून जातात. नंदिनी आणि जीवाला थोडे संकेत देऊन तिथून निघून जातात. आता जीवा आणि नंदिनीला काहीच कळत नाही की आता नेमकं करायचं तर काय करायचं.